कोणतंही औषध किंवा केमिकलचा वापर न करता घरातून पाली, उंदीर आणि कॉकरोच घालवण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकही रुपया खर्च होणार नाही। घरातीलच काही वस्तूंचा वापर करून या सर्वात मोठ्या समस्येला तुम्ही अगदी कायमचं घालवू शकता। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। फक्त घरातीलच काही वस्तू लागणार आहेत, पण प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत भरपूर अशा काडीपेटीच्या काड्या इथे घ्यायच्या आणि त्याचा जो वरचा मसाला असतो ना, जिथे आग लागते त्या ठिकाणचा मसाला आपल्याला काढायचा आहे। तर असं एखादं काही थोडंसं जाडसर एखादी वस्तू घ्या आणि एखादा पेपर घ्या, त्यावरती हा मसाला अशा प्रकारे आपण सहज थोडंसं याला दाबून काढू शकतो किंवा थोडंसं याला ना ओरखडल्यासारखं करायचं एखाद्या वस्तूने दुसऱ्या, तरी ते निघून जातं सहज, किंवा बोटाने जरी दाबून हा मसाला काढला तरी चालतो। साधारण अर्धी काडीपेटीच्या काड्या मी घेतलेल्या आहेत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा, आता ना काडीपेटीचा पूर्ण मसाला असा मी काढून घेतलेला आहे, साधारण एक छोटा अर्धा चमचा एवढा झालेला असेल। त्यानंतर आपल्याला इथे ना एक वाटी घ्यायची आहे। एका वाटीमध्ये आपण हा पूर्ण काडीपेटीचा मसाला काढून घेऊयात। यामध्ये ना भरपूर असं काही टाकलेले असतात केमिकल, जे आपल्याला इथे रिझल्ट मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत, त्यामुळे नक्की घ्या। त्यानंतर ना इथे आपल्याला बघा कांदा घ्यायचा आहे। माझ्याकडे अर्धा कांदा आहे कट केलेला, तो मी वापरत आहे। एक छोटा कांदा जरी घेतला ना तरी चालतं। त्याला बारीक थोडं कट करून घ्यायचं, खलबत्त्यामध्ये टाकायचं। खलबत्त्यामध्ये इथे आपल्याला हा कांदा ओबडधोबडच थोडासा कुटून घ्यायचा आहे, खूप जास्त बारीक फाईन पेस्ट करण्याची गरज नाही। फक्त थोडंसं याला कसं खलबत्त्यामध्ये जसं थोडंसं ठेचल्यामुळे काय ह्याचा रस बाहेर निघतो, याचा फ्रेग्रन्स बाहेर निघतो, त्यामुळे ही प्रोसेस आपली लवकर होते। त्यामुळे याला ना नक्की खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही याला ना जसं कांदा मी आता कट केला तर तुम्ही याला खिसणीने खिसून देखील हा कांदा वापरू शकता, म्हणजे तुम्हाला खलबत्त्यामध्ये याला कुटायची गरज पडणार नाही। आता परत कांदा मी एका वाटीमध्ये काढलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू इथे ना जसं लिंबाचं साल्ट जरी घेतलं वापरलेलं तरी चालतं, किंवा लिंबाचा रस जरी वापरला तरी चालतो, कारण की या साल्ट्यामध्ये देखील भरपूर आता रस आहे आणि बराच याचा देखील फायदा होतो। फ्रेश ताजं एक वापरलेलं लिंबाचं साल्ट मी घेतलेलं आहे। तुम्ही बाकी रस घेत असाल तर एक चमचा लिंबाचा रस जरी घेतला तरी चालतो। कांद्यामध्येच मी एकत्रित ह्या पूर्ण याचे तुकडे टाकलेले आहेत, त्याला बारीक करून थोडंसं घेतलं। थोडे थोडे तुकडे करायचे, कात्रीने केले चाकूने केले तरी चालतात। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे नेफ्थलीनची गोळी, डांबर गोळी इथे साधारण बघा एक घेतलेली आहे मी, आणि जसं कांदा किंवा हे बाकी प्रमाण घेतलं ना त्यानुसार डांबर गोळी एक घेतली, बाकी कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। अगदी याला आपल्याला काय करायचं, पेपरमध्ये किंवा पॉलिथिनमध्ये अशा प्रकारे घ्यायचं आणि त्याला कुटून त्याचं बारीक पावडर करायचं, कारण की काय होतं ना, याला एखाद्या वस्तूमध्ये बारीक केलं जसं खलबत्त्यामध्ये वाटीमध्ये तर त्याचा वास थोडासा जात नाही, कारण की हे खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल असते याची। धुतल्यानंतर 1-2 दिवस ते वास राहतो, त्यामुळे मी याला ना कॅरी बॅगमध्ये टाकून असं बारीक पावडर करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे पावडर जे आहे ते आपल्याला वाटीत काढायचं आहे। एका वाटीमध्ये असं पावडर काढून घ्या। इथे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करायचं, जास्त नाही झालं तरी चालतं। त्यानंतर एक आपल्याला घ्यायची आहे कढई, त्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा, आणि इथे लिंबाचा रस घेतला असेल लिंबाचा रस, किंवा त्याची साल घेतली असेल ती कट करून टाका। त्यानंतर काडीपेटीचा जो मसाला आपण सुरुवातीला काढला होता तो टाकायचा। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे नेफ्थलीनच्या गोळीचं पावडर जे आपण तयार केलेलं आहे। आता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर ते चांगल्या व्यवस्थित मिक्स करायच्या, आणि त्यानंतर ना याला ठेवायचं गॅसवरती गरम होण्यासाठी। त्या थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण 2-3 इन्ग्रेडियंट अजून टाकणार आहोत, त्यामुळे अगोदर थोडंसं याला गरम होऊ द्या। फुल गॅसवरती, मिडियम गॅसवरती तुम्ही याला केलं तरी चालतं। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेजपत्त्याची काही ताजी फ्रेश पानं, ज्यामधून चांगला वास येत असेल। काही अशी 5-6 पानं, 4-5 पानं घ्यायची, त्याला बारीक असं तोडायचं आणि ते टाकायचं आपण कढईमध्ये मग टाकून याला चांगलं ना व्यवस्थित मिक्स करायचं। पानं यामध्ये चांगली डिप झाली पाहिजे, त्यामध्ये बुडली गेली पाहिजे। त्यानंतर ना माझ्याकडे इथे कडुलिंबाची काही पानं आहेत वाळवून ठेवलेली, फ्रेश ताजी पानं असली कडुलिंबाची ती घेतली तरी चालतात। भरपूर अशी पानं घ्यायची, याला धुवून साफ करून नाही घेतलं तरी चालतं। वाळलेली असतील तर वाळलेली टाका, फ्रेश ताजी असतील तर ती टाकली तरी चालतात। व्यवस्थित टाकून याला हलवून घ्यायचं, मिक्स करायचं, यामध्ये हे चांगलं डिप झालं पाहिजे। त्यानंतर ना याला आपल्याला चांगल्या 1-2 उकळी द्यायच्या आहेत। किती बघा, हे पूर्ण मिश्रण जे आहे ना तर त्याचा थोडासा पाण्याचा कलर बदलला पाहिजे, यामध्ये चांगली याला उकळी आली पाहिजे। त्यासोबतच यामध्ये नेफ्थलीनची गोळी थोडीशी विरघळली गेली पाहिजे, कांदा थोडासा यामध्ये असा चांगला तुम्हाला लक्षात आलं असेल उकळला गेला पाहिजे, तर ते तुम्हाला दिसून येईल की हे थोडंसं तयार झालेलं आहे। आणि यानंतर काय करायचं, इथे गॅस मी फुल केलेला आहे, फुल गॅसवरती याला साधारण 5 मिनिटं
मिनिटच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। थोडंसं यामधील पाणी आटल्यासारखं होतं, कमी झाल्यासारखं होतं आणि असंच आपल्याला हवं आहे। त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून तुम्ही बघू शकता पूर्ण यामधील ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या यामध्ये मिक्स झालेल्या आहेत, मुरल्या गेलेल्या आहेत आणि त्यासोबतच इथे आपल्याला हे मिश्रण आता थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं किंवा बाकी तुम्ही याला गाळून घेतलं तरी चालतं। आता मी याला एका वाटीमध्ये गाळून घेतलेला आहे। याला तुम्ही 2 वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता, पण त्या अगोदर यामध्ये टाकायचं 1 चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा खायचा सोडा टाकून याला ना चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं। त्यामुळे काय होतं, यामध्ये बबल्स येतात, फेस झाल्यासारखं होतं, यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं आणि हेच आपल्याला हवं आहे। हेच आपल्याला ना आपल्या घरातील पाली, उंदीर, कॉक्रोच घालवण्यासाठी कामी येणार आहे। त्यामुळे ना याला अजिबात जास्त ना असं म्हणजे काही तुम्ही वेगळे केमिकल किंवा काही औषध वापरले नाही तरी पण या छोट्याशा केमिकल रिॲक्शनमुळेच आपल्याला इथे रिझल्ट मिळतो आणि शेवटीच हे टाकायचं प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। त्यामुळेच मी म्हणलं डिटेलमध्ये याला फॉलो केलं ना रिझल्ट मिळणारच। यानंतर कापूस वाटलाच तर घ्यायचा किंवा कागद घ्यायचा किंवा टिश्यू पेपर घ्यायचा, त्याचे छोटे कसे गोळे करायचे आणि ते भिजवायचे या लिक्विडने। अशा प्रकारे काही गोळे मी तयार केलेले आहेत टिश्यू पेपरचे, ते चांगले डीप करून घ्यायचे लिक्विडमध्ये, त्याला असं भिजवून घ्यायचं चांगलं। जास्त एक्स्ट्रा लिक्विड असेल ते काढून टाकायचं, कारण की ते टिपटिप असं गळू द्यायचं नाही, फक्त ते ओले झाले पाहिजेत। त्यानंतर ना मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्याला ओतायचं आहे एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये। तुमच्याकडे जर पाण्याची एखादी बॉटल असेल त्याच्या झाकणाला सुईने छिद्र पाडून तुम्ही स्प्रे बॉटलसारखा त्याचा वापर करू शकता किंवा असं आपल्याला म्हणजे एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये जरी लिक्विड भरून घेतलं तरी चालतं। ते चांगलं व्यवस्थित त्याला शेक करायचं, हलवायचं आणि त्यानंतर आता घरामध्ये बघा जिथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकत नाही, जिथे तुम्ही लिक्विड स्प्रे टाकू शकत नाही त्या ठिकाणी कापसाचे गोळे ठेवायचे आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्प्रे करू शकता त्या ठिकाणी स्प्रे करायचं, म्हणजे तेथील उंदीर, कॉक्रोच आणि पाली पूर्णपणे नाहीशा होतात। एकदा ट्राय करून बघा, मला रिझल्ट मिळाला आहे, तुम्हालाही नक्कीच मिळेल। आणि ना स्प्रे अशा ठिकाणी करा जिथे तुम्हाला सतत पाल दिसते, जसं ना प्रकाश जिथे असतो तिथे किडे येतात आणि त्यांना खाण्यासाठी पाली येतात। अशा ठिकाणी खूप भीती वाटते, किळसवाणं वाटतं, अन्नपदार्थात पडण्याची भीती असते आणि या जीवजंतूंची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते। आटोक्यात आणणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे काय करायचं, याला ना घरामध्ये बनवून ठेवायचं, म्हणजे 5-6 महिने तुम्ही याला बिनधास्त वापरू शकता, कधीही वापरलं तरी चालतं। अगदी घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्या थोडं दूर ठेवायचं, पण असं काही घातक नाही, पण दूर ठेवलं तेवढं चांगलं। आणि कुठे गावाला जात असाल ना सिंकमध्ये, वॉश बेसिंगमध्ये तर नक्कीच टाका, म्हणजे काय होतं ना तुम्हाला अजिबात परत आल्यानंतर त्या घरामध्ये एकही उंदीर, कॉक्रोच, पाली दिसणार नाहीत। खिडकी, दरवाजे, बाहेरचा एरिया, ओपन एरिया, गॅलरी, बाल्कनी असे जे ओपन एरिया आहेत ना तिथे तर नक्की याला स्प्रे करायचं, म्हणजे काय होतं ना बाहेरून आपल्या घरामध्ये हे जीवजंतू येत नाहीत। नक्की ट्राय करून बघा आणि ना या संबंधित काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरे देईल। त्यासोबतच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील मला तुम्ही कॉमेंट बॉक्समधून सांगू शकता। लवकरच मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल आणि नवीन असाल चॅनलवरती नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।